मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। आज मुंबई ठाण्यासह पालघरला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा इशारा, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। सकाळपासूनच मुंबईसह उपनगरामध्ये ढगाळ वातावरण, हवामान विभागाकडून मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट। मान्सूनपूर्व पावसाचा भाजीपाल्याला तडाखा, वाशीमधील एपीएमसी बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक घटली तर भाज्यांचे दर 50% वाढले। ठाणे शहरामध्ये 3 कोरोना रुग्णांची नोंद, ठाणे पालिकेचा आरोग्य यंत्रणा सतर्क तर आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। बॅरिकेड्स हटवल्यानं मेट्रो मार्गिकांवरील रस्ते मोकळे, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएचा निर्णय। मुंबईमध्ये 6 पुनर्वसित इमारतींच्या बांधकामासाठी उद्या निविदा, माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास अंतर्गत 1450 कोटी रुपये खर्चून 4053 घरांची निर्मिती। माडाची घरं स्वस्त, शिरढोणमधील घरं 1.5 लाखांनी तर खोणीतील घर 1 लाखांनी स्वस्त, विजेत्यांसाठी मोठा दिलासा ठरणार। पुढील 3 महिन्यामध्ये पीएमपीएलच्या प्रवाशांची संख्या 3 लाखांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट, सध्या 12.5 लाख प्रवासी नियमित प्रवास करतात। पुण्यामध्ये उच्च सुरक्षा क्रमांक पाठीसाठी वाहनधारकांचा अल्प प्रतिसाद, शहरातील 25 लाख वाहनांपैकी केवळ 4.5 लाख वाहनांचीच ऑनलाईन नोंदणी।